हां 59 हां पाठीमाग हां किती 59 हां 73 का 73 आले का 59 आले कोण सांगते मला फक्त बोटवर करायचं ज्याने सांगितलं 73 73 73 हां हां आज काय तुझं उत्तर आहे 59 आणि बाकीचं 73 सगळ्यात मूळ संख्या आहेत हां सगळ्या मूळ संख्या आहेत की हां चला मग तू सांग लवकर 73 मग काय मग कसं उत्तर दिलं कसं दिलं उत्तर 73 73 कुणी कुणी सांगितलं बोटवर करायचं 73 कसं आलं बोला लवकर 73 कसं आलं 59 कसं आलं चला 59 वाला पाठीमाग कोण आहे ते 59 कसं आलं अरे खूप खाली आता नुसतं उत्तर द्यायचं नाही हां कसं आलं ते सांगता येईल कसं आलं त्याचं उत्तर सांगतो हा पाठीमाग उत्तर सांगा अगोदर 59 उत्तर 59 बाकीच्या सगळ्या मूळ संख्या आहेत ती पण मूळ संख्या आहे 59च का पहिल्यापासून सुरुवात कर मूळ संख्या नाही पुन्हा एकदा बघ जरा वही काढून बघा म्हणजे उत्तर हा हा सांग तू सांग का हा सांग 17 ही मूळ संख्या आहे 31 सुद्धा ही मूळ संख्या आहे 73 ही मूळ संख्या नाही आहे 59 सुद्धा मूळ संख्या आहे 73 सुद्धा मूळ संख्या आहे की नाही बघ जरा मगाशी लिहून घेतो हा सांग 17 उलट म्हणजे काय ते सांग सगळ्यांना उलट म्हणजे काय गणितात बोल उलट म्हणजे काय त्यांना समजून आलं हा एक युनिट प्लेस 10 प्लेस एकक स्थान दशक स्थान गणितात बोलायचं आता गणितात बोल हा एकक स्थान आणि दशक स्थान समजला हा बुद्धिमत्ता आहे ठीक आहे गणितामध्ये गणिताप्रमाणे बोलायचे हा बदललं समजा संयुक्त संख्येची कॉम्पोजिट नंबर येतो बरोबर की नाही हा तेव्हा या ठिकाणी त्यामुळे याचं उत्तर किती आहे 55 समजलं कसं आहे ना चला पुढचा प्रश्न बघूया हा इथं वेगवेगळे उत्तर येऊ शकतील काही वेळा उत्तर वेगळे असू शकतात बुद्धिमत्ता चाचणीमध्ये परंतु या ठिकाणी क्रायटेरिया एक लावलेला आहे हा बघूया हा बोल हा हा म्हणजे इथं मूळ संख्या आहे असं होऊ शकते हा हा या ठिकाणी मूळ संख्या 41 आहे बरोबर की नाही हा एखादा विद्यार्थी 2 पर्याय उत्तर सांगेल दुसरा पर्याय हा काय येईल उत्तर हा सांग का किती हा 41 ते तर झालंच हा अरे ते झालंच ते उत्तर ते आता कशाला आहे दुसरा पर्याय काय 39 का वेगवेगळे उत्तर येऊ शकतील हा आदल्याबद्दलचं आता सोडून देण्यासारखं त्याच्यावर तेव्हा बुद्धिमत्तामध्ये या ठिकाणी
हा अगदी परफेक्ट उत्तर लागतं या ठिकाणी. हा तर हे आहे 36+5. 36+5 हे आहे 64+5. हे आहे 16+5 आणि मग चौथा काय निघतं 39. समजलं की त्या ठिकाणी 36+3 आहे. बरोबर आहे? तर हे उत्तर काढू शकतात एखाद्या विद्यार्थी. हा चला पुढचा 1. चला पुढचं 5 विद्यार्थी. हा सांग 2000 पहिला बसत नाही सम विषम जरा बाजूला ठेवायचं ते काय. हा मागच्याकडे राहा सांग. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 कसा आलं सांग. ओट लवकर ओट मला माहिती. तू सगळ्यांनी सांगितलं की 4 आपण पण म्हणायची 4. हा 4 करायचं नाही. काय उत्तर कसं आलं ते महत्वाचं. कोण सांगतंय. हा सांग तू सांगितलंस ना कसं आलं सांग. पहिली संख्या आणि शेवटची संख्या काय करू दोघांची बेरीज केली 5 आली. 5चा वर्ग 25. पुढं हा बरोबर. मग काय ना त्यातला पर्याय क्रमांक किती येणार 4. चला पुढचा प्रश्न. घेऊ काय. हा 750 1342 1730 2187. पर्याय क्रमांक 1 का असं काय आता ते पहिली संख्या. बरोबर आहे तुझं 3 अंकी. हा बरोबर. असू शकण्याची शक्यता आहे. 3 अंकी 4 अंकी. हा एक मिनिट असं करा. इथं 3 करूया. 3 इथं जरा 3 करा. 350 का. हा 350 सॉरी. हा करा. हा 350. हा ठीक आहे. लवकर बोला. 11चा घन किती बघा लवकर. 11चा घन हा 12चा घन बघा. काय ट्रेस लागतोय काय हिंट मिळते का. हा 1740. बरं तर 2000. बरं
हा आता लक्षात बरं हां हां चालेल बरं तिथं आधी चुकलो 12 मिळवायचं हां काय सांग काय केलं चौथा पर्याय. हां चौथा पर्याय. पर्याय क्रमांक 4 कसा आलं सांग कारण पहिल्यांदा 7चा घन अधिक 7, नंतर दुसऱ्या पर्यायामध्ये 11चा घन अधिक 11, तिसऱ्या पर्यायामध्ये 12चा घन अधिक 12 आणि चौथ्या ह्याच्यात 13चा घन अधिक 13 पाहिजे होतं. की 13चा घन वजा 13चा घन वजा 10 हां हां ठीक आहे तेव्हा या ठिकाणी घन तेवढ्यासाठी पाठ करेल समजलं कसं राहणार हां तेव्हा सर इकडे कोण सांगता की नाही मुली बोला लवकर गटात न बसणारी संख्या कोणती आहे सांग तिसरा पर्याय. तिसरा कसं ते सांग सगळ्यांना पहिला पर्याय 7 आणि 8 15, दुसऱ्या पर्यायात 9 आणि 4 13, चौथ्या पर्यायामध्ये 9 आणि 8 17 आणि तिसऱ्या पर्यायामध्ये 7 आणि 8 15 पाहिजे. बरं म्हणजे या ठिकाणी फक्त बेरीज केली पाचवीवाले लक्ष द्या पाहिजे तुम्हाला याच काही प्रश्न असतात बरं नाही हे प्रश्न हा प्रश्न तुमचे पाचवीचे आहे बरोबर आठवीवाले लक्ष द्या पाहिजे हे 2 प्रश्न हे ठीक आहे आठवीचा हां हां चला पुढचा प्रश्न हां तेव्हा या ठिकाणी गटात न बसणारी संख्या कोणती म्हटलं की त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये हां मूळ संख्या असतील किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या वर्ग संख्या असतील घन संख्या असतील मात्र डायरेक्ट दिले जात नाहीत घर वगैरे त्यामध्ये ती संख्या मिळवली जाते किंवा त्यामध्ये त्या संख्येचा वर्ग मिळवला जातो लक्षात आहे घन वर्ग यांची बेरीज अशा प्रकारचे प्रश्न काय करतात विचारतात चला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लिहा पुढचा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणजे क्रम हे प्रश्नचिन्हाच्या का बसलायस तू का बसलायस रे हां वही आहे की वही असून काय करायचं आहे हां प्रश्नचिन्हाच्या जागी काय येऊ दे तर नाही येऊ दे लिहा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल पाचवीवाले बघूया कोण कोण लवकर सोडवत आहे पाचवी हा पाचवी देऊ का प्रश्न चला या 120 99 80 63 48 प्रश्नचिन्ह इथं लिहायचं आहे त्याचं सावकार झालं आठवीवाले सोडवायचे आहे तुम्ही पण नाही तर पाचवीवाले म्हटलं म्हणजे पाचवीचा प्रश्न हा 35 उत्तर किती 35 बरोबर उत्तर किती 35 उत्तर किती 35 सांगू जरा कसं सांग हा सांग ते लक्षात आल्याशिवाय येतच नाही पहिली संख्या अकराचा वर्ग 121 येते त्याच्यातून एक वजा केले की 120 येते हा. 10चा वर्ग 121 त्याच्यातून एक वजा केले की 99 हा 9चा वर्ग 81 येते त्याच्यातून एक वजा केल्यावर 80 आणि 8चा 64 त्याच्यातून एक वजा केल्यावर
7चा 49 वजा 1 43 मग 6चा 36 वजा 1 35. बरोबर. हा म्हणजे नियम काय आहे? वर्ग संख्या वजा 1 n स्क्वेअर मायनस 1. चला पुढचा प्रश्न पुढचा. हा बोला. एकशे 3, 104, 108, 117, 133, 158, 194 व क्रमाने बरोबर आहेत का बघून घ्या जरा अगोदर. प्रश्नचिन्ह पुढं प्रश्नचिन्ह आहे इथं प्रश्नचिन्ह दिलेलं नाही. आहे बरोबर का कुठं चूक झाली मध्ये? मग सारखं एखाद्यावर 12 मिळवायचे 2 मिळेल. हा लवकर. 1 2 3. हा काय उत्तर आलं तेवढं? 243. बरोबर. किती उत्तर आहे त्याचं? 243. कसं आलं? प्रत्येक संख्यांच्या फरक आहे तो वर्ग आहे, वर्ग गेलाय क्रमाक्रमाने. म्हणजे 103 फरक काढायचा. लक्षात घाल. दोन संख्यांच्या मधला फरक तो म्हणतोय या ठिकाणी किती फरक आहे सांग. तू सांग. 1 1 इथे किती आहे? 4 4 इथे किती आहे? 8 9 निश्चित बघ किती आहे? 9 9 आहे का 8 आहे बघ. नाही तर माझं चुकलंय का बघूया. हा इथं 16. 16 वाढत गेलं. इथं 25 न इथं 36 36 न वाढलं. मग आता किती न वाढणार? 49 मिळवायचं. बरोबर आहे. हा 194 अधिक 49. बरोबर आहे. ही किती उत्तर आहे ना? 243. चला पुढचा प्रश्न पुढचा तिसरा प्रश्न. आठशे 10 त्यानंतर 576 त्यानंतर 392 त्यानंतर 252. प्रश्नचिन्ह बोला. लवकर. चला वर्ग बघा, घन बघा. वर्ग घन सकाळी लिहून घेतलेले. हा हा 150. बरोबर. त्याचं उत्तर किती आहे? 150.
हिंट दिल्यानंतर ते लक्षात पाहिजे. 150 काय हे ते सांग. हा? याचं उत्तर किती आहे? 243. याचं उत्तर किती होतं? 35. हा. आणि मग 4 वाजेपर्यंत सगळं संपत. 4 वाजेपर्यंत सगळे घटक संपले. सगळं संपलं. 4 वाजेपर्यंत घ्या. 4 वाजेपर्यंत घ्या. काय किती राहते? थोडं राहते पण आज किती राहते? नाही संपलं. हा. हा बोला. हा सांग कसा. पहिल्या संख्येत आठचा 8चा घन किती आहे? 500. 9चा घन अधिक 9चा वर्ग 9चा घन किती सांग? 729 अधिक 1. 729 अधिक 81. किती ना बेरीज? 810. चला पुढचा. 8चा घन 512 अधिक 512 अधिक 64. 8चा वर्ग. उत्तर किती? 560. पुढं 343 अधिक 343 अधिक 49. बेरीज किती? 392. 216 अधिक 36 252. काय म्हणायचं? 125 अधिक 25 किती होणार? 150. याचं उत्तर किती येणार? 150. घन आणि वर्ग यांची बेरीज करून दिलेली आहे. लक्षात ठेवा, घन आणि वर्ग यांची बेरीज करून लिहिलेली आहे. त्यामुळे उत्तर आपल्याला आलं पाहिजे. हा, हे अंक आपल्या डोक्यात बसले पाहिजेत. घन वर्ग तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही घरात गेल्यानंतर काय तयार करायचं आहे? हा, घन आणि वर्ग यांची बेरीज. घन आणि ती संख्या, घन वजा ती संख्या, वर्ग अधिक ती संख्या, वर्ग वजा ती संख्या, वर्ग अधिक हा घन यांची बेरीज, घन आणि वर्ग यांच्यातला फरक, हे सगळा तक्ता तयार करून ठेवायचा. म्हणजे आपले 1 ते 9 पर्यंत करा, बाकी जास्त नको. हा, सगळ्या संख्यांचं काय नको मग. चला पुढचा प्रश्न. प्रश्न 4. पुढचा काय असेल? हा, चला पुढचा. 25 32 37 47 58 71 79. प्रश्नचिन्ह. झालं काय? पुन्हा झालं उत्तर. पर्याय दिले नसणार परीक्षेवेळी, फक्त इथं आपण आता पर्याय घेतलेले नाही. क्रमला काही गरज नाही, कारण त्याच्यात काय उत्तरं वेगळी येऊ शकत नाही. हा, हा बोला लवकर. त्याचं उत्तर येते, हे बोला. हा सांग. 90. बर, कसं आलं? कोणाचं 95 आहे? शाबास. हा, बघूया तुझं त्याचं उद्या उद्या. 90 कसं आलं? काय करायला ते? काय केलं ते? हा
11 नंतर वाढत गेला का 11चा समान फरक आहे ते सांग. समान फरक पाहिजे किंवा 11 नंतर 13 झाला, त्यानंतर 15 झाला, 17 झाला, ते सुद्धा चालतंय. सिरीज आहे बरोबर आहे की? संख्या श्रेणी आहे. हा चला तुझं उत्तर कसं आलं? किती उत्तर आहे? किती उत्तर आलं सांग. हा 95. बरोबर. याचं उत्तर किती आहे? बरोबर आहे का बघ का अगदी? याचं उत्तर किती आहे? 95. हा सांग 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 कसं. कसं? हो, कसं आलं सांग? 5 अधिक 2 7. 5 आणि 2 7 बरोबर आहे. 32 आणि 25. नाही नाही काय ते सांग. 5 आणि 2 7 असतील काय ते सांग मग. हा 25 आणि 32 मधला फरक आहे 7. बर मग आहेच की फरक सांग. ते काय आता कोणाला यांना पण माहिती आहे. 3 अधिक 2 5. त्याच्या त्या 32च्या अंकात संख्यांच्या अंकात सगळ्यांना तू समजून सांगतेस असं गृहीत धरून सांग. 3 अधिक 2. 3 अधिक 2 आहेच की 3 अधिक 2. हा तुमची 5 बेरीज करायची. बर बेरीज करायची त्यांची केली. बेरीज ही 35 आणि 37 यांच्यातला संख्यातील फरक आहे. आता लक्षात आलं तुला नीट समजावून सांगता येईल. कोण सांगते? पुन्हा पुन्हा समजले समजलं. तिला हा तूच सांग. 5वीचा सांगतो. हा ठीक आहे सांग. 2 आणि 5 ची बेरीज केल्यावर 7 उत्तर येते. 2 आणि 5 ची बेरीज केल्यावर 7 उत्तर येते. पुढं हा आणि 25 आणि 32 मधलं 7 फरक. 25 मध्ये 7 मिळवलं म्हण. अरे 25 मध्ये 7 मिळवलं किती आहे ना? 32 येते. आता त्या दोघांची बेरीज केली 5 आले. आणि ते ती सगळं 32 मध्ये मिळवली. किती आलं? 37. बरं याप्रमाणे. अरे समजलं का सगळ्यांना? हा ठीक आहे. याचं उत्तर किती आहे ना? 95. चला लास्ट प्रश्न शेवटचा. शेवटचा प्रश्न. 3 14 39 84 155 258 399 584 आणि प्रश्न बोला. 3 14 39 84 155 258 399 584 प्रश्नचिन्ह. लवकर. बोला लवकर. बोला. दम. सांगा कोण सांगणार? सांगा. हा विचार करायचा आहे थोडासा. हे झालं का तुमचं? उत्तर किती आलं? चला नियम सांगा. वर्गांचा किती किती आला इथं? किती आला इथं? 11चा वर्ग आला. वर्गांचा इथे किती आला? 25 आला. इथे किती आला? 36 आहे का? नाही. मग काय बोला. हाच प्रश्न सगळ्यात टफ असतो लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. त्याचं उत्तर आहे 1 चा घन अधिक 1 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 3 आहे. 2 चा घन अधिक 2 चा वर्ग अधिक 2 8 अधिक 4 12 आणि 2 14
आहे 3 चा घन अधिक 3 चा वर्ग अधिक 3 27 अधिक 9 अधिक 3 आहे 4 चा घन 64 अधिक 4 चा वर्ग 16 80 अधिक 4 84 आहे 5 चा घन अधिक 5 चा वर्ग अधिक 5 125 आणि 25 आणि 5 हा आहे 216 अधिक 36 अधिक 6 258 त्याप्रमाणे पुढे वा 343 अधिक 49 392 अधिक 7 399 700 819 बरोबर उत्तर तरी काढा कमीत कमी 819 शाबास काय हरकत नाही काय उत्तर येईल 819 याचं उत्तर येईल किती 819 लक्षात ठेवा या संख्या घन वर्ग कशासाठी दिले ते मगाशी लिहून दिले ते तेवढ्यासाठी आणि तुम्हाला या प्रकारचे प्रश्न असणार आहेत किंवा बेरीज समसंख्या विषम संख्या असं काय अचूला असण्याची शक्य आहे फक्त वर्ग वजा एक वर्ग अधिक एक वर्गावर जास्त असणार आहेत अचूला आणि घनावरती घन अधिक एक घन वजा एक या प्रकारचे प्रश्न असणार आहेत तेव्हा प्रॅक्टिस करा 5 प्रश्न दिलेले या ठिकाणी आता बघूया पुढचा प्रश्न चिन्हाच्या जागी आता तुम्हाला आकृत्या काही दिल्या असतील की चौकटीतले प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल किंवा चला पुढचा प्रश्न बघूया द्या चला घ्या प्रश्न वर्तुळ काढा कसंही काढा हातानं कर्कट काढा दिला असं काय नाही कारण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात इंग्लिशमध्ये काय म्हणतात वर्तुळाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये सर्कल इथे सर्कल तिकडे सर्कल तिकडे सर्कल ठीक आहे असू दे बघूया कोण उत्तर बरोबर येते उद्या 2 या ठिकाणी 2 दिलेलं आहे 16 आणि या ठिकाणी प्रश्न चिन्हाचा की कोणती संख्या येईल पहिला पर्याय 1 दुसरा पर्याय 3 तिसरा पर्याय 6 चौथा पर्याय 2 लवकर आठवा काय उत्तर ते बोला बोला अरे बोला की
पण उत्तर येते का? कारण 4 गुणिले 64 4 गुणिले 2 7 64 2 7 बर मग त्याच्यावर काढलं बर हा उत्तर बरोबर निघाले हा पाचवीचा विद्यार्थी आहे त्यामुळे त्याची अपेक्षा त्याच्याकडून हा ठीक आहे. समोरासमोरच्या अंकांचा गुणाकार करा. समोरासमोरच्या अंकांचा गुणाकार करा. किती येतो? किती? 1024. प्रत्येकाचा येतो का बघा. समोरासमोरच्या अंकांचा गुणाकार करून द्या सगळ्या आणि बोलायची काय तर. अरे आला काय? हा येतो काय? अरे बघा येतो. हा येतो काय? येतो. मग किती येणार? पर्याय क्रमांक 4. 2चे घातांक आहेत सगळे म्हणून इथं 2 लिहिले तेवढेच. हे याच्यावर लक्षात आलं पाहिजे. हा समोरासमोरच्या अंकांचा गुणाकार 1024 येतो. किती येतो? 1024 येतो गुणाकार समोरासमोरच्या अंकांचा हा संख्यांचा. हा चला पुढचा बघूया कोण कोण सोडवत आहे. काय गडबड चालल्या प्रश्न दिलाय पुढं कंटाळा पूर्ण काय बा चला पुढचा प्रश्न. दोनशे 24 120 80 288 528 728 168 प्रश्नचिन्ह हा 600. बोला लवकर काय उत्तर येईल. वर्ग बघा वर्ग बघा वर्ग संख्या पाठ नाही म्हटल्यानंतर वर्ग संख्या बघा काय हे तेवढी तरी बघूया काय होते. वर्ग संख्या बघून घ्या. काय सापडलं का उत्तर? सापडलं. शाबास. तेवढं तरी झालं पाहिजे कमीत कमी. हा सांग उत्तर. 360. 99 का नाही? हा तुझं उत्तर काय सांग. 360. 99 का नाही? कारण सर एवढे आहे की वर्ग वजा एक आहे. पण क्रमांक गेले 9 11 13 15 17 आणि 19 राहिले डायरेक्ट 23. त्याचा काही संबंध नाही. त्याच्यात संबंध नाही. हा असा असा
म्हणजे या सगळ्या आम्हाला समसंख्या दिसतात, या सगळ्या समसंख्या दिसतात आम्हाला इथं. मग ही संख्या कोणती आहे? विषम. म्हणजे या ठिकाणी हा 10चा वर्ग वजा 1 आहे, हा 10चा वर्ग वजा 1 आहे म्हणजे समसंख्येचा वर्ग आहे. आणि हा आहे तो 15चा वर्ग वजा 1 आहे, 225 वजा 1. हा आहे 11चा वर्ग वजा 1, हा आहे 9चा वर्ग वजा 1. विषम संख्यांचे वर्ग दिलेले आहेत आणि म्हणून याचं उत्तर किती येणार आहे? 19चा वर्ग वजा 1. हा काय नाही, हा नाही आहे, हे दोन पर्याय नाही, हे दोन्ही मधलंच उत्तर असणार. म्हणजे विषम बसा काय समजलं का? तेवढं सुद्धा निरीक्षण करायचं आहे. समजलं का? विषम संख्यांचे वर्ग दिल्या त्या समसंख्येचे आणि वजा 1 दिले. चला पुढचा प्रश्न. हा चला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. हा हा चला उत्तर काढायचं आहे. पर्याय या ठिकाणी वर्ग संख्याचा आहे. कोणती वर्ग संख्या आहे ते बघूया. हा पर्याय देऊ का नको? राहू दे. पहिलं नियम शोधा. नियम शोध. हा 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 काय चुकलं द्या थांबू घ्या. मगाशी उत्तर काय 307 नाही. बघा शब्दात काय आलं? 99 का? 99 घेतलं नाही कारण ती सम संख्या होती. 10चा वर्ग 100 वजा 1 आणि सगळे होते ते कशाचे वर्ग होते? विषम संख्यांचे वर्ग होते चौकटीमध्ये. समजलं का? म्हणून मगाशी 99 घेतलं नाही. 99 कसं दिसतं आपल्याला? वाटते ना पडली वर्ग वजा 1 आहे. हा ठीक आहे. समजलं का? काय घेतलं नाही. चला पुढचा प्रश्न चेक करूया जरासं. लवकर लिहा. एक मिनिट एक आणि गोळ झालाय. हा फक्त 13 घ्या. हा 12 घ्या. फक्त 12 घ्या. फक्त 12 घ्या. ठीक आहे सोपं होईल. हा फक्त 12 घ्या. 113 112 आहे ते एक फोडा. हा हा हे क्वेश्चन मार्क. हा इथं तुम्ही लिहायचं आहे. हा बरोबर. हा लवकर आठवा.
किती काय पर्याय पाहिजे हा पहिला पर्याय 36 दुसरा पर्याय 64 तिसरा पर्याय 121 चौथा पर्याय 129 म्हणजे पर्यायावरच्या अंकाचे गोळी मारण आपलं बरं हा नाही नियम काय तो नियम पाहिजे मला उत्तर नको नियम पाहिजे हा अरे कोणा लवकर हा लवकर अंका झालं का उत्तर हा याचं उत्तर आहे हा किती उत्तर कोणतं पर्याय 1 हा 36 पर्याय क्रमांक 3 कसा आलं सांग चला सुरू उठ वरती उठ हा सांग सगळ्यांना सांग उठून सांग उठून सांग 7चा वर्ग 49 होते त्याच्यात 2 ऍड केल्यानंतर 7चा वर्ग नाही या कडेच्या संख्यांचा काय संबंध आहे त्याचा काय उपयोग आहे मग कसा आलं ते 7चा वर्ग 49 कसा आलं ते सांग बोला या कडेच्या संख्यांचा काहीतरी संबंध आहे याचा 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 काहीतरी संबंध आहे कदाचित त्यांची बेरीज केली असेल हा त्याचा वर्ग घेतला असेल मोठा होणार बेरीज घेऊन त्याचा वर्गमूळ घेतला असेल किंवा समोरासमोरच्या संख्यांचा काय संबंध आहे का बघ दाखवलंय विद्यार्थी हा 112 ते कट केले तिथे 12 फक्त येते 12 हा चला समोरासमोरच्या अंकांचा गुणाकार करा हिंट देतो फक्त समोरासमोरच्या अंकांचा समोरासमोरच्या अंकांची बेरीज करा बेरीज करा काय आहे 27 3चा घन आहे त्याच्यानंतर 40 आणि 24 64 सुद्धा काय आहे 4चा घन आहे बघा मग काय येते उत्तर 7चा वर्ग 3 आणि 4 त्याचं घनमूळ घेतलं 7 आहे 7चा वर्ग किती 49 पुढचा 65 आणि 60 125 125चं वर्गमूळ किती 5 48 आणि 18 64चं वर्गमूळ किती 4 9चा वर्ग हा 81 पुढा 113 आणि 12 125 125चं वर्गमूळ 48 आणि 18 64 येत नाही 66 येते 700 8 आणि 8 16 आणि 8 तुम्हाला अजून काय हा ठीक आहे हा ठीक आहे हा जरा हा ठीक आहे हा सर हा ठीक आहे हा 112 आणि 113 सॉरी 112 नाही 12 आणि 13 113 हा 125 आणि या दोन्हीची बेरीज 216 6 आणि किती 5 11 11चा वर्ग किती 100 बरोबर हा चुकून त्या हा ठीक आहे दुरुस्त करा तिथं मी शेवटी काय बेरीज करायची सगळं काय हा ठीक आहे हा असे काही चुकावणार नाही हा चला घ्या पुढचा प्रश्न चला पुढचा प्रश्न बघूया
चला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. सर्वजण तयार लवकर. अजिबात कोणाची वेळ बोलाय नाही. तर तासाला घ्या कुठल्याच. पुढच्या साईडला बघा. हा चला सोपा प्रश्न आहे सगळ्या. बघूया हा तरी प्रश्न काय आहे. सेक्शन फक्त बोटवर काय हा काय असेल ते हा सांग. 103 हा 103 बरं. किती उत्तर आहे याचं? 103 हा. लवकर आटका लवकर. अरे बरं सगळे विचार करायचे सगळे घन वर्ग वगैरे सगळे काय समोरासमोरच्या अंकांचा काय गुणाकार बेरीज वजावटी 4 अंकांचा गुणाकार 3 अंक बेरीज करायचे वजा करायचे काय सगळे विचार करायचे. हा कसा आलं सांग. आडव्या आणि उभ्या म्हणजे समोरासमोरील अंकांचा गुणाकार तीनची बेरीज. 18 × 90 आणि 17 × 170. 170 आणि 90 260 येते. आणि 13 8 9 72 आणि 9 8 72 आणि 13 ते 104. त्यांची बेरीज काय 176 येते. आता सोपा आहे नियम समजले की पुढे सोपं आहे. हा 7 9 63 आणि 40 103 किती उत्तर 103. अरे समजलं का. अरे बोला लवकर समजलं का. आता फक्त यामध्ये थोडा समजलं हा. बघूया कोण प्रश्न बरोबर सोडवतोय आता. हा बोला. थोडासा बदल केलाय हा परंतु प्रश्न तसा टफ झालेला आहे. हा आवाजा विषयी हा हा बोला लवकर. आपल्याला अंक सोपे वाटतात एक तर उत्तर लवकर आपल्याला मिळत नाही. मॅडम हा समोरासमोरच्या अंकांचा संबंध आहे. मग अशी कसा गुणाकार केला तसाच परंतु थोडासा बदल आहे त्या ठिकाणी. समोरासमोरच्या अंकातला फरक घ्या. समोरासमोरच्या अंकातला फरक घ्या. फक्त हिंट दिलेलं आहे. हा समोरासमोरच्या अंकातला फरक घ्या. घेतला काय. अरे घेतला काय. काय सापडते मधलं उत्तर 74 नाही. सापडते काय नाही. जो फरक आलाय हा ठीक आहे लवकर. हा समोरासमोरच्या अंकातला फरक घ्या. अरे बोला लवकर.
संख्येवरती तुम्हाला भरपूर तयारी करायला पाहिजे, कारण संख्येचे प्रश्न काय लक्षात येत नाहीत लवकर तुम्हाला. हा म्हणजे वर्ग घन वगैरे सगळं पाठ नाही. काय झालं समोरासमोरच्या काय चुकलंय काय, चूक असेल तर बघू काय. हा 17 10 गेले किती आलं 7चा वर्ग 8 आणि 5 मधला फरक. हा इथं चुकलेलं आहे. हा तीनचा वर्ग नऊ. त्याला 49 आणि इथे किती पाहिजे 25 किती 74 आणि इथे किती पाहिजे 30 इथं 3. हा बघा 74. 17 आणि 7 10 मधला फरक 7. 8 आणि 3 मधला फरक 5. 5चा वर्ग. पुढे बघा पुढे जुळते का बा 13 मधले 8 मधला फरक 5. 5चा वर्ग किती 25 आणि 8 आणि 6 मधला फरक 2. 2चा वर्ग 4 आहे बरं इथं बरं. हा पुढं आता उत्तर आहे ना. हा काय उत्तर आहे त्याचा समजतं का. हा तेव्हा प्रश्न थोडासा या ठिकाणी. हा चला. हा फूट प्रश्न आपल्याला काय बघायचे. फूट प्रश्न लिहून घ्यायचा फूट. हा घ्या फूट प्रश्न घ्यायचे. हा सस्य आणि मोर मिळून 15 आहेत. लिहा सस्य आणि मोर मिळून 15 आहेत. लिहा पट पट पट. सस्य आणि मोर मिळून 15 आहेत. त्यांच्या पायांची संख्या 52 आहे. सस्य आणि मोर मिळून किती आहेत 15 आहे. त्यांच्या पायांची संख्या 52 आहे. तर सस्य किती आणि मोर किती. सस्य आणि मोर मिळून 15 आहे. त्यांच्या पायांची संख्या 52 आहे. तर मोर किती आणि सस्य किती. हा रोज झाले चल प्रश्न राहिले ते यांचे पाय आणि यांचे पाय या दोन्हीचं बेरीज किती आहे 52. तर या ठिकाणी सर्वच्या सर्व या ठिकाणी मोर आहेत किंवा सर्व 15च्या 15 मोर आहेत किंवा 15च्या 15 काय सस्य आहेत असं आपण पहिल्यांदा गृहीत धरायचं. आता या ठिकाणी सस्य आणि मोर मिळून 15 आहेत. त्यांचे पाय यांची संख्या किती आहे 52 आहे. तेव्हा एक सामायिक समीकरण किंवा द्विचल समीकरण किंवा दोन चलातील रेषीय समीकरण यांना आपल्याला उत्तर काढता येईल, परंतु त्या ठिकाणी आपल्याला वेळ लागणार. तेव्हा या ठिकाणी याचं उत्तर काढताना या ठिकाणी सर्वच्या सर्व मोर आहेत किंवा सर्वच्या सर्व सस्य आहेत असं समजायचं. सर्वच्या सर्व सस्य आहेत मी असं समजलं तर याचं उत्तर कसं येणार बा. सगळेच्या सगळे 15च्या 15 सर्वच्या सर्व म्हणजे 15 सर्वच्या सर्व सस्य आहेत. तर सस्यांची संख्या सस्यांच्या पायांची संख्या 4 आणि मोरांच्या पायांची संख्या 2. म्हणजे या ठिकाणी सगळेच जर सस्य असते तर उत्तर किती आलं असतं 15 गुणिले 4 किती आलं 60 मधून हे 60 पाय आले तर यातून 52 पाय वजा करायचे. हे 52 पाय वजा करायचे काय उत्तर येईल 8. आणि याला 2 न भागायचं आहे. म्हणजे हे आम्ही मानले ते सर्वच्या सर्व सस्य. इथं उत्तर जे येणार आहे ते या ठिकाणी मोर. हे मोर येणार 4 मोर 11 सस्य. आता त्यातून तेव्हाच 11 15 किंवा कसं होईल सर्वच्या सर्व मोर म्हटलं त्या ठिकाणी. आता इकडे सस्य म्हणले सर्व मोर असं जर म्हणलं तर काय म्हणावं हा मोराला पाहिजे 2 म्हणजे 15 गुणिले किती होणार 2 किती होणार 30. 30 हा अंक 52 मधून वजा करायचा आहे. मग अशी उलट केलं होता. हा म्हणजे 52 वजा 30 या ठिकाणी 52 वजा 30 करायचं.
हे किती लिहितं 22. 22 भागिले 2 करायचं आहे म्हणजे 11. हे आहेत मोड म्हणून या ठिकाणी इथे काय सस्य म्हणून सस्यांची संख्या किती 11. समजतंय असं हा. चला आता भागायचं कधी 2 न कधी 3 न कधी 1 न हे लक्षात ठेवा. एका वाहनतळावर लिहा. एका वाहनतळावर रिक्षा आणि मोटरसायकली मिळून रिक्षा हे हाच प्रकार आहे. रिक्षा आणि मोटरसायकली मिळून एका वाहनतळावर रिक्षा आणि मोटरसायकली मिळून 45 आहे. रिक्षा आणि मोटरसायकल मिळून तिथे 45 आहे. त्यांच्या चाकांची संख्या त्यांच्या चाकांची संख्या 131 आहे. त्यांच्या चाकांची संख्या किती आहे 131 आहे. तर रिक्षा किती आहे तरी मोटरसायकल किती. एका वाहनतळावर रिक्षा आणि मोटरसायकल मिळून मोटरसायकल त्यांचे किती 45 आहे. त्यांच्या चाकांची संख्या 131 आहे. त्यांच्या चाकांची संख्या किती आहे 131. तर रिक्षा किती आहेत म्हणजे रिक्षांची संख्या मोटरसायकल संख्येपेक्षा कितीने जास्त असा प्रश्न विचारला जातो. तर आपण बघूया रिक्षा किती आहे आणि मोटरसायकल. बोला. या ठिकाणी मगाशी आपण 2 न भागलो होतो. आता हे डायरेक्ट उत्तर येणार आहे. आणि असं का होतं याला का भागायचं नाही. मोटरसायकल आहेत आणि रिक्षा आहेत एका वाहनतळावरती. त्यांची एकूण संख्या किती आहे 45. त्यांच्या चाकांची संख्या किती आहे 100. किती दिले 45 एकूण मोटरसायकल आणि रिक्षा आणि 141 कसं होतं आणि समज 41 आणि मग मोटरसायकल किती बरोबर किती मला वाटतं 141 141 म्हणतात ना. सांग की कसं काढलं. 41 म्हणलं बरं. उत्तर तुझं किती आलं. तर या ठिकाणी हे याचं उत्तर सर्व रिक्षाला म्हटलं की किती चाकं असणार 3 आणि मोटरसायकल म्हटलं की चाकं किती 2. म्हणजे या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या रिक्षा आहेत असं समज असतं काय येणार 45 गुणिले किती येणार 3 म्हणजे किती येणार 135. 135 मधून किती दिले तुम्हाला 131 चाकं आहे 131. डायरेक्ट आता भागायचं नाही आहे इथं भागायचं नाही. जर भागला असतं तर तुमचं उत्तर काय आलं असतं. उद्या भागला असतं मगाशी भागलेलं होतं तिथं मगाशी का भागलं इथं का भागायचं नाही हे सुद्धा उत्तर. 2 मोटरसायकल तुम्ही उत्तर काढलं असतं काय तरी. आणि 2 मोटरसायकली म्हणजे 2 मोटरसायकल म्हणजे कसं 43 आणि 2 होणार. आणि या 43 गुणिले 3 म्हणजे यांचे पाय चाकांची संख्या किती येणार या ठिकाणी 129. आणि यांची किती येणार इथं 2 2 4 आणि 133 आणि इथं किती दिलंय 131. म्हणजे उत्तर आपलं काय होणार चुकलं. म्हणून या ठिकाणी इथं सस्य आणि मोर यांच्या पायांची संख्या 4 आणि 2 होती. या दोन्हीतला फरक 2 होता म्हणून मगाच्या गणिताला आपण काय केलं होतं 2 न भागलेलं होतं. आता मात्र 3 चाके आणि 2 चाके त्यामुळे या ठिकाणी फरक कितीचा आहे 1चा आहे. त्यामुळे या ठिकाणी कितीनं भागायचं याला 1. समजलं इथं 2 न भागायचं नाही म्हणजे या ठिकाणी भागिले किती येणार 1 म्हणजे हे उत्तर काय येणार 4. मग हे कशाचे आम्ही या ठिकाणी मांडले चाकं रिक्षाची. सगळ्याचे सगळे रिक्षा आहेत बरोबर सगळ्याचे सगळे रिक्षा आहेत. तर हे उत्तर कशाचं येणार मोटरसायकल. म्हणजे त्या वाहनतळावर किती मोटरसायकल आहेत 4 आणि रिक्षा किती आहे 41. मग ताळा केला तर कसं होणार 41 गुणिले 3 काय होणार तर 3 1 3 4 1 12 123 अधिक 4 मोटरसायकल आहे 4 दोन्ही 8 यांची बेरीज किती 121 आहे का. बरोबर ठीक. आता या ठिकाणी अशाच प्रकारे
त्रिकोणी पुठ्ठे आणि षटकोनी पुठ्ठे अशा प्रकारचं उदाहरण असतात आणि त्यांच्या कोणांची संख्या देतात. त्रिकोणी आणि षटकोनी पुठ्ठे त्यांच्या कोणांची संख्या जेव्हा इथं या ठिकाणी सगळीचं सगळे षटकोनी मानायचे, गुणिले करायचे जे काय असेल ते, मात्र भागायचे कितीनं? का? हा, 3चा फरक आहे, षटकोनी पुठ्ठे आणि त्रिकोणी पुठ्ठे. तेव्हा लक्षात ठेवा कुठं काय करायचं कुठं काय करायचं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. बसा सर बसा. ऐक. या खुर्ची घेऊन बसा बसा.